दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप विरुद्ध एमआयएम आमने सामने आले। भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या। खासदार इम्तियाज जलील यांना पाहताच ही घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांनी केली। जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावरून वाद झाला होता, तर खासदार इम्तियाज जलील आणि भाजप नेते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी एमआयएमच्या खासदारांना पाहताच भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशी घोषणाबाजी सुरू केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप विरुद्ध एमआयएमचा हा वाद सुरू झाला। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंदे भारतचा लोकार्पण सोहळा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवणार आहेत। मात्र दुसरीकडे इम्तियाज जलील यांना आमंत्रण आलेले नव्हतं आणि ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना समोर पाहून या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामची घोषणाबाजी केलेली आहे। आपण या ठिकाणी पाहताय अजूनही घोषणाबाजी केली जाते। काय सांगाल, वंदे भारतला अडवलं जाणार असं जलीलने इशारा दिलेला होता, ते समोर दिसल्याच्या नंतर तुम्ही जय श्रीरामच्या घोषणाबाजी सुरू केली आहे। कारण नरेंद्र मोदी साहेबांनी मराठवाड्यासाठी आज वंदे भारत सारखी ट्रेन, जी की सगळे नागरिकांची अपेक्षा होती की संभाजीनगरमध्ये वंदे भारत ट्रेन चालू व्हावी आणि या विकासाच्या कामामध्ये जर आमचा खासदार इथला जलील खासदार जर आकडे काढा करत असेल, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि वंदे भारत ट्रेनचं इथे स्वागत करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। आणि जय श्रीराम हे आमच्या मनामध्ये जय श्रीराम आहे। आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत जय श्रीराम आहे। त्यामुळे त्याचा नारा आम्ही दरवेळेसच घेतो आणि इम्तियाज जलीलसाठी काय आम्ही आमच्यासाठी नारा घेतो, आमच्या आनंदासाठी घेतो, कारण जय श्रीरामाच्या मुळे आम्हाला ही वंदे भारत ट्रेन आम्हाला मिळालेली आहे। मात्र इम्तियाज जलील समोर दिसल्याच्या नंतर जय श्रीरामचा नारा हा गरजू लागला होता। तुम्ही जलीलला पाहूनची घोषणाबाजी सुरू केली असं म्हटलं जातं। जलीलला करून कशाला करू, मी सांगितलं जलील हा आमच्यासाठी काही दिवसाचा खासदार आहे। आता जय श्रीराम म्हणणारा खासदार निवडून येणार आहे, त्यामुळे जलीलच्या बद्दल आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याबद्दल। पण या ठिकाणी पाहताय इम्तियाज जलील आतमध्ये जे आहे ते बसलेले आहेत आणि या रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे आहे ती घोषणाबाजी केली जाते आणि मोठ्या संख्येमध्ये भाजपचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जय श्रीरामची घोषणाबाजी जी आहे ते करताना पाहायला मिळत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।